हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण पाहणार आहोत प्रथम घटक चाचणी क्रमांक 1 इयत्ता 7वी. विषय असणार आहे मराठी. गुण असणार आहे 15, वेळ असणार आहे 1 तास. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही फर्स्ट टाईम व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, शेअर करा विद्यार्थ्यांसोबत, आपल्या फ्रेंड्ससोबत. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. प्रश्न क्रमांक पहिला आहे बघा, 4 गुणांसाठी पुढील कृती पूर्ण करा. त्यातील पहिला प्रश्न आहे, स्वप्नबिक्याच्या मुलाने हे शिक्षण घेतले होते. तर वैद्यकीय शिक्षण त्याचं उत्तर आहे. दुसरा आहे प्रश्न, ऊस तोडणी कामगारांच्या मुलांची शाळा साखर शाळा. तिसरा प्रश्न आहे, फुले पाने खुडणाऱ्या सुंदर बाळा. चौथा आहे, मातीची भांडी माठ मडकी रांजण. यानंतर प्रश्न दुसरा आहे, तुमचे मत स्पष्ट करा. त्यातील पहिला आहे, गावात येणाऱ्या माणसाला गावकरी सपनविक्या म्हणत. उत्तर आहे, घोड्यावर बसून गावात येणारा माणूस गावकऱ्यांमध्ये उत्साह पेरत असे. त्याच्या बोलण्यामध्ये जगाची ओळख होत असे. त्याच्या खिशांनी गावकरी थोड्या काळापुरते आपले दुःख विसरून जात असे. गोड बोलण्याने गावकऱ्यांच्या डोळ्यात स्वप्न येत असे. म्हणून गावात येणाऱ्या माणसाला गावकरी स्वप्नविक्या असे म्हणत. प्रश्न तिसरा आहे, थोडक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. मीराने वसंताला तमसो मा ज्योतिर्गमयचा अर्थ सांगितलेला. उत्तर आहे, तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडे असा अर्थ मीराने वसंताला सांगितला आणि या अर्थाचा उलगडा व्हावा म्हणून पुढे ती म्हणाली, तुला संस्कृतचे वाक्य वाचता आले नाही म्हणजे अंधार आणि पुढच्या वर्गात जाऊन शिकलास तर उजेड. तर या प्रकारे याचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे, मातीच्या भांड्याचा जास्तीत जास्त वापर का करावा. उत्तर आहे, मातीपासून विविध आकाराची भांडी बनवणे आवश्यक आहे. शिवाय मातीची भांडे मुबलक प्रमाणात मिळतील. तसेच मातीच्या भांड्यातील पदार्थ टिकतात व ताजे राहतात. म्हणून मातीच्या भांड्याचा जास्तीत जास्त वापर करावा. प्रत्येकी एक प्रश्नास 2 गुण आहे. असे प्रश्न क्रमांक 3 मध्ये 4 गुण आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, वाक्प्रचार व त्यांच्या अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा. अ गट, गहीवरून नेणे विराजमान होणे. ब गट, स्थानपत्र होणे मदत करणे कंठ दाटून येणे. उत्तर आहे, गहीवरून नेणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो कंठ दाटून येणे. आणि दुसरा आहे, विराजमान होणे, तर या वाक्प्रचाराचा अर्थ होतो स्थानपन्न होणे. यानंतर दुसरा आहे प्रश्न क्रमांक 4 मधील ब, 1 गुण आहे. त्यास गटात न बसणारा शब्द शोधून लिहा. गवसणे, मिळणे, हरवणे आणि सापडणे. तर यामध्ये हरवणे हा गटात न बसणारा शब्द आहे. क आहे, समानार्थी शब्द लिहा. पृथ्वी, धरणी. आणि ड आहे, विरुद्धार्थी शब्द लिहा. मंजूळ, कर्कश. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे प्रथम घटक चाचणी क्रमांक 1 इयत्ता 7वी मराठी या विषयाची आपण प्रश्नपत्रिका उत्तरासहित बघितली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास आणि हेल्पफुल वाटल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. त्याचप्रमाणे आपण चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबातही विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक.